सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द झालेला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी याबाबतची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा होता, हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. तांत्रिक कारण त्यासाठी दिलंय आणि ते म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आलाय. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून. अभिजित, काय अपडेट्स आहेत या दौऱ्याबाबतचे? खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अतिशय महत्त्वाचा नाशिक दौरा होता, कारण आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार होती आणि या बैठकीच्या निमित्ताने नाराज छगन भुजबळ आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार होते. त्यामुळे या बैठकीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. या बैठकीसोबतच अन्य काही विवाह सोहळा आणि एका हॉटेलच्या उद्घाटनाला देखील अजितदादा उपस्थित राहणार होते. मात्र त्यांच्या स्वागतासाठी समृद्धी महामार्गावरच्या पिंपरी सदो हेलिपॅडवर समीर भुजबळ देखील स्वतः पोहोचलेले होते. मात्र आता काही वेळापूर्वी अजितदादांचा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अजित पवारांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिलेली आहे. त्यामुळे आज खरं तर अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार होते. मात्र अजितदादांचा दौरा रद्द झाल्यामुळे अगदी बरोबर, हा दौरा रद्द झाल्यामुळे आता अजित पवार आणि छगन भुजबळ आपल्याला एकाच व्यासपीठावर दिसणार नाहीये. धन्यवाद अभिजित.